मानाची। सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून एरंडोलीचे माजी उपसरपंच महेश दादा मोरे यांच्या प्रयत्नातून एरंडोली गावामध्ये अनेक विकास कामे झालेली आहे, जी रस्ते कधीही झालेली नव्हती, ज्या रस्त्यांना कधी डांबर किंवा खडी पडलेली नव्हती, असे अनेक रस्ते सुरेश भाऊ खाडे यांनी केल्यामुळे आज एरंडोलीतील जनता सुरेश भाऊ खाडे यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे सध्या चित्र दिसत आहे। मात्र काही विरोधक अजूनही सुरेश भाऊ खाडे यांच्याबद्दल बोलत आहेत। सुरेश भाऊ खाडेंबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत होती, त्या पोस्टला महेश दादा युवा मंचने जोरदार प्रत्युत्तर देत समाचार घेतला। महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारार्थ आज एरंडोलीतील जोरदार प्रचार चालू आहे। काल विरोधकांनी एरंडोलीतील भाऊंच्यावर गंभीर आरोप केलेला आहे, त्याच्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही पण त्यासनी प्रत्युत्तर देत आहोत। आज हनुमाननगर स्टॉप ते 1 किलोमीटर रस्ता त्यांनी सांगत आहेत 600 मीटर झाला। जे वर्क ऑर्डर निघालं, जे शासनाचं वर्क ऑर्डर असते, शासनाची मान्यता असते, 600 मीटरची मुर्मीकरण करायचं असते, त्याच्या नियमात जी बसते त्यानुसारच केलेलं असतं। कोण काय सांगून कोणी कमिशन खाल्लं, कोण काय सांगितलं, हे असं सांगून कोण काय होत नसतं। आणि ज्यांनी कमिशन खाणार म्हणून भाऊंच्यावर त्यांनी ज्या आरोप करतात, त्यांनी पहिला आपला नल्लोडे वस्तीवरील जाणारा रस्ता का अडवला ही जनतेला त्यांनी उत्तर द्यावं। आणि येणाऱ्या काळात जनतेला काहीतरी उगाच फसवणूक करून दिशाभूल करून काही पण सांगून राजकारण होत नसतं। आपण काय केलो ह्या गावात आणि ती आज पुतूर त्या नल्लोड रस्त्याला शाळेला जाणारी माणसं, शाळेला जाणारी पोरं असू देत, म्हातारी माणसांनी जायला येत नाही, अडचणी एवढ्या असून लग्न होईन झाल्यात, त्या रस्त्याला माणसं येईन झाल्यात, तर आपण एखाद्या गोष्टीला आडवं पडून आपण त्याला फक्त एकच माणूस जबाबदार आहे, तो म्हणजे काल ज्याने भाऊंच्या विरोधात बाईट दिली की हनुमाननगर स्टॉपपासून कमिशन खाल्लं, रस्त्यात जे खाल्लं, आज पत्र ज्यांना कोणी केलं नाही आणि आपण पण करायचं नाही, दुसऱ्यांना करून द्यायचं नाही। आज पत्र प्रत्येक एरंडोली गावच्या विकासामध्ये जो विकास अडवून ठेवणारा माणूस आहे, त्यांना आम्हाला आणि भाऊंनी सांगायची काही गरज नाही। तू 1 फूटवर रस्ता केलास का विचारा त्याला। भाऊंच्या माध्यमातून एरंडोली गावामध्ये विकासाचा डोंगर झालेला आहे आणि काहीतरी माणसं येऊन आपण सांगण्यापरात आज महाविकास आघाडीची सत्ता म्हणजे काँग्रेस सत्ता गेली 25 वर्ष होती, त्यांना एक साधा दगड टाकता आला नाही कुठल्या रस्त्याला, तरी भाऊंच्या माध्यमातून एरंडोली गावात एवढी कामं आणि एवढं विकास झालेला आहे, हे कुणाला जर का बघवत नसेल तर आम्ही काय त्याला सांगू शकणार नाही। कारण आज त्यांनी हनुमाननगर रस्त्याचा जर का त्यांनी उल्लेख घेत असेल तर शासनाची मान्यता आहे, शासनाची परमिशन आहे 600 मीटरची, ती घेऊन सकट एवढी कामं चालू आहेत एरंडोलीमध्ये। आणि तुम्ही आज पत्र तुमच्या घरात ग्रामपंचायतची सत्ता असते 10 वर्षे होती, तुम्ही एखादं काम आणला नाही, नंतर तुमच्यामुळं त्या आज रस्त्याच्या नल्लोडे रस्त्याला तुम्ही आज पत्र अडथळा दिला, त्या रस्त्याला आज पत्र लग्न झाले नाहीत, माणसं 8-10 मृत्यूदेह आज ट्रॅक्टरमधनं आणण्यात आली त्या नल्लोड वस्त्याने येताना तिथनं, तर तुमच्या एकट्यामुळं तो रस्ता अडवण्यात आलेला आहे। आणि तुम्ही उगाच काहीतरी सांगून भाऊंच्यावर शत्रू उडवून घेऊ नका। कारण का सांगू काय, कारण तुम्ही जे काय बोलता हे सगळ्या अख्ख्या जनतेला सगळं खोटं वाटतंय। आज भाऊंच्या माध्यमातून एरंडोली गावात झालेला विकास हा सगळ्या एरंडोली गावाला माहिती, एवढं बोलतो। जय